आज आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. छोटे मोठे वयस्कर सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचा उपयोग पण आहे आणि याचा काही अंश दुरुपयोग पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. काही लोक याचा चांगल्या कामासाठी उपयोग करतात, काही लोक या स्मार्टफोनचा वाईट कामासाठीही उपयोग करतात. तर हा उपयोग कसा करतात आणि न्यायालयामध्ये स्मार्टफोनला किंवा या प्रकारचे जे काही गॅजेट्स आहेत, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, टॅब आहे, या प्रकारच्या गॅजेट्सना यातील मजकुराला काही महत्त्व असते का आणि ते कोर्टामध्ये मान्य केलं जातं का, याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ बघतोय. याच्यावर आज आपण चर्चा करतोय. नमस्कार, मी ॲडव्होकेट शोभा सोमाणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. इंडियन्स एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 65B अंतर्गत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हे आता कोर्टामध्ये मान्य असतात, ॲडमिसेबल असतात. म्हणजे कसं, सपोज आपल्याला कोणीतरी धमकी दिली आहे आणि ती धमकीचा फोन आपल्याला कुणीतरी केलेला आहे आणि त्या धमकीचा फोन आपण लगेच कॉल रेकॉर्डिंगवर टाकून आणि आपण तो रेकॉर्ड केलेला आहे. तर याचा उपयोग आपण समजा कधी आपल्याला कोर्टात जाण्याची वेळ आली, कोर्टात जाण्याचा प्रसंग आला, तर याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो का? तर हो, याचा उपयोग आपल्याला नक्कीच होऊ शकतो. किंवा घरामध्ये पती पत्नीची भांडणं होत असतात आणि पती पत्नीची भांडणं होताना ती पती पत्नीची भांडणं अशी तर नसतात की ती रस्त्यावरती येऊन किंवा बाहेर चौकामध्ये येऊन ते दोघं भांडतील, नाही. त्यामुळे त्यांच्या सगळ्याच भांडणाला पुरावा असेल, कुणीतरी विटनेस असेल, असं होत नाही. मग त्यावेळेला ती पत्नी तो पती खूप चतुर असतात आणि जेव्हा त्याला वाटतं की आता हे प्रकरण फार पुढे जात आहे आणि होऊ शकतं कदाचित वर्ष 6 महिन्यामध्ये आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागेल, हे कुठेतरी त्यांना तिथे जाणवायला लागतं. त्यावेळेला तो पती किंवा ती पत्नी काय करते, जे काही आपले वाद असतील, भांडणं असतील, जे काही बोलणं असेल किंवा जे पण काही असेल दोघांमधले प्रकार भांडणाचे, ते प्रकार ते दोघं जण आपापल्या परीने रेकॉर्ड करत असतात. आता याला रिलेटेड जसं मी तुम्हाला सांगितलं की पती आणि पत्नी आपापल्या परीने पुरावे गोळा करत असतात. याच्याबद्दल एक किस्सा मला शेअर करायला आवडेल, तुमच्याशी शेअर करायला मला आवडेल. गेल्याच आठवड्यामध्ये, अजून ती केस मला फाईल करायची आहे, गेल्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे एक केस आली. मी हजबंड साईडने होते. हजबंड साईडने असल्यामुळे तो पती मला आल्या आल्या हेच म्हणाला की मॅडम, माझी सगळी अशी सगळी बॅकग्राऊंड आहे, माझी अशी केस आहे आणि मला याच्या अंतर्गत आपल्याला डिवोर्स आता दाखल करायचा आहे. एक XYZ सेक्शनच्या खाली आपल्याला डिवोर्स दाखल करायचा आहे. म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मग तुम्ही हे जे काही लिहिलंय, हे जे काही म्हणताय ते इतक्या वर्षांपासून चाललंय आणि तुम्ही एवढं वर्ष का थांबला? नाही म्हणे, इतक्या वर्ष मी प्रयत्न करत होतो की हे सगळं सेटल व्हावं, पण सेटल होताना दिसत नव्हतं, म्हणून मी 1 वर्षापासून फक्त पुरावे गोळा करण्याच्या कामावरती वेळ घालत होतो. आता 1 वर्षापासून जे जे काही घरामध्ये होत होतं, ती पत्नी याला मारतही होती वगैरे वगैरे, तर हे सगळं त्याने रेकॉर्ड केलं, व्हिडिओ काढले आणि ते सगळी जमापुंजी घेऊन तो माझ्याकडे आला आणि आता आपल्याला या पुढच्या प्रोसेसला जायचंय. तर अशा पद्धतीने हा एक सांगण्याचा मुद्दा झाला की अशा पद्धतीने स्मार्टफोनचा उपयोग आपल्याला आता वेगवेगळ्या पद्धतीने करून घेतात. पती पत्नी करून घेतात किंवा काही कुणी वसुलीवाले असतील, हे असतील, पैसे नाही दिले तर धमकीचे फोन देणं वगैरे वगैरे, मग तो कॉल रेकॉर्ड केला जातो. असो, हा झाला एक भाग. दुसरा भाग, मग हे जे तुम्ही काही तुमच्या फोनमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये जे काही रेकॉर्ड झालेलं असेल, ज्या काही क्लिप्स असतील, त्या कोर्ट केव्हा ग्राह्य पकडतं? तर त्या कोर्ट तेव्हाच ग्राह्य पकडतं जर त्या क्लिप्स, ते तुमचे टॉक, ते तुमचं संभाषण जसंच्या तसं तुम्ही कोर्टासमोर दिलं असेल तर. बऱ्याच वेळेला काय होतं की भांडणामध्ये कधीतरी आपल्याकडूनही काहीतरी चुकीचा शब्द निघतो, बायको भांडत असते, जसं तिचं रेकॉर्ड होतं तसं आपलंही रेकॉर्ड होतं आणि कधीतरी आपल्याकडून एखादा चुकीचा पॉईंट निघतो, चुकीचा शब्द निघतो आणि मग ते रेकॉर्डिंग जेव्हा आपण ऐकतो पुन्हा, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही, हा पॉईंट ना माझ्या विरोधात आहे, मी हा शब्द इथे बोलायला नको होता. मग मी काय करतो, हा शब्द तिथून कट करून टाकतो आणि मग बाकीचं रेकॉर्डिंग ठेवतं की म्हणजे ती किती वाईट आहे हे जे सगळं त्यात रेकॉर्ड झालेलं आहे तेवढं त्याच्यामध्ये आहे आणि बाकीचं मी जे काही बोललं की जे मला हार्मफुल वाटत होतं ते मी काढून टाकलेलं आहे.
तर या पद्धतीची काही छेडछाड तुम्ही तुमच्या त्या क्लिप बरोबर केली असेल, तुम्ही तुमच्या त्या रेकॉर्डिंग बरोबर केली असेल, तर ते कोर्ट मान्य धरत नाही. जशी ती क्लिप आहे, जसं ते रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ असू देत, व्हिडिओ असू देत, जसं आहे तसं तुम्ही ते कोर्टाच्या समोर सादर केलं पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, जे तुम्ही टॉक, तुमच्या दोघांचं जे काही संभाषण आहे, जे संभाषण तुम्ही न्यायालयासमोर सादर करणार आहात, ते तुम्ही एक लिखित म्हणजे एक टाईप प्रत सुद्धा, एक हार्ड कॉपी सुद्धा त्याची कोर्टासमोर दिली आणि त्या हार्ड कॉपीमध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते मुद्दे तुम्ही हायलाइट्स केलेत, तर जज साहेबांना त्याचा नक्कीच फायदा होतो. पूर्ण स्क्रिप्ट किंवा पूर्ण रेकॉर्डिंग त्यांना ऐकण्याची गरज पडत नाही. म्हणजे आपलं जे काही गॅझेटवरचं जे काही मटेरियल आहे ते आणि आपण टाईप करून घेतलेली एक हार्ड कॉपी, असं तुम्ही दोन्ही मिळून त्या कोर्टासमोर सादर करावं. नंतर हे सादर कसं करायचं कोर्टासमोर? असं होत नाही की हे बघा हा माझा मोबाईल आहे, याच्यामध्ये ती बोलली आहे आणि असं असं मला सगळं बोलली आहे, किंवा मी बोललोय, बायको म्हणते की तो मला असं असं सगळं काही बोललाय आणि हा माझा मोबाईल आहे, चेक करा. असं होत नाही. तर तुम्हाला तो मोबाईल, तो लॅपटॉप, तो टॅब ज्याच्यावरही तुम्ही रेकॉर्डिंग केलं असेल ते गॅझेट शक्यतो फॉरेन्सिक लॅबमध्ये घेऊन जा आणि फॉरेन्सिक लॅबमधून ते टेस्ट करून आणा आणि त्यांच्याकडूनच तुम्ही ते पेनड्राईव्हमध्ये, CD मध्ये, ज्याच्यावर पण असेल त्याच्यावर तुम्ही ते फील करून आणा आणि तो पेनड्राईव्ह आणि ती हार्ड कॉपी असं तुम्ही मेहरबान कोर्टासमोर सादर करा. तर त्याच्यामध्ये ऑथेंटिक हे जे काही तुम्ही देताय ते ऑथेंटिक आहे, याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीची छेडछाड केलेली नाहीये हे सन्माननीय न्यायालयाच्या लक्षात येतं आणि मग ते तुमचं एव्हिडन्स जे आहे ते तिथे स्वीकारलं जातं. आता हा एव्हिडन्स अजून कसं, म्हणजे त्याला अजून सपोर्टिंग मटेरियल काय द्यावं लागतं, तर सेक्शन 64B इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा एक फॉर्म असतो. तो फॉर्म तुम्हाला भरायचा असतो की हे तुम्ही कोणत्या गॅझेटमधून घेतलंय, कधी घेतलंय, कुठे घेतलंय, कुणाचं आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्या फॉर्मनुसार ते तुम्हाला भरून द्यावं लागतं. फॉर्म, पेनड्राईव्ह आणि जर तुम्ही ते हे केलं असेल, फॉरेन्सिक लॅबमधून टेस्टेड असेल तर त्याचं एक प्रमाणपत्र, असं सगळं तुम्हाला ते एकाबरोबर माननीय न्यायालयासमोर द्यावं लागतं. शक्यतो 5 वर्षानंतरचे जे काही म्हणजे ज्या गोष्टीला 5 वर्ष होऊन गेलेत, 5 वर्षापूर्वीचं जे काही रेकॉर्डिंग, व्हिडिओ क्लिप्स तुमच्याकडे असतील त्या शक्यतो कोर्ट मान्य करत नाही. कारण या गॅझेटमधली माहिती जी आहे ती हळूहळू धूसर होत जाते, ती कमी होत जाते, पुसट होत जाते, ब्लर होत जाते, त्यामुळे त्यात क्लॅरिटी कमी होते. म्हणून एक साधारण 5 वर्षापर्यंतचे जे काही तुमचे हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहेत ते स्वीकारले जातात. काही केसेसमध्ये त्याच्या पुढचेही जर ते योग्य क्वालिटी मेंटेन झालेली असेल तर ते मेहरबान न्यायालय स्वीकारतं. अशा पद्धतीने आपल्याकडचे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कुठल्याही प्रकारची त्याच्याबरोबर छेडछाड न करता, आपण कुठल्याही प्रकारची काटछाट न करता, नाही तर फोटोशॉपमध्ये घेतलं, हे कट केलं, ते टाकलं वगैरे वगैरे, असं काहीही न करता आपण जे आहे तेच जर का कोर्टासमोर ठेवलं तर हा एव्हिडन्स तुमचा खूप स्ट्रॉंग एव्हिडन्स कोर्टाच्या समोर असतो आणि त्यामुळे तुमची केस ही खूप स्ट्रॉंग होऊ शकते, तुमच्या केसला खूप आधार मिळू शकतो. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा किती महत्त्वाचा भाग आहे, तो कशा पद्धतीने प्रिझर्व करायचा, कशा पद्धतीने कोर्टासमोर सादर करायचा आणि तो केव्हा सादर करायचा, ह्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत, त्याची चर्चा केलेली आहे. काही प्रश्न असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एवढं बोलून मी तुमची रजा घेते. मी ॲडव्होकेट शोभा सोमाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.